एके दिवशी आमच्या शेजारचा 25 वर्षाचा विजय नावाचा मुलगा आमच्या घरी येऊन माझी मोठी दिदी, जी 28 वर्षाची विवाहित होती, तिला बेडवर पाडून तिच्यासोबत मजा मारत होता. 4 वाजले होते. मी शाळेतून घरी आलो तेव्हा मला आमच्या ओट्यांवर एक पॉकेट पडलेला दिसला. मी ते उचलून पाहिलं तर मी दंगच राहिलो आणि विचार करू लागलो की आईवडील पण गावी गेलेले आहे. माझी मोठी दिदी पायल आणि मी दोघेच घरी आहे. नेमकं हे पॉकेट इथे कसे काय आले आणि याचा वापर कोण करत आहे? मला काहीतरी गोंधळ वाटलं, म्हणून मी खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तर मित्रांनो, समोरचं दृश्य पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. हे दृश्य मी जवळपास 15 मिनिट पाहत होतो. माझ्या सोन्याला पण आता कंट्रोल होत नव्हते. तो विजय वेगवेगळ्या पोज घेत खेळत होता. याचा मला खूप राग येत होता. पण मला पण आता हे सर्व काही करण्याची इच्छा होऊ लागली. दिदीचं हे रूप पाहून माझा सोन्या खूप ताणला होता. कारण माझी दिदी दिसायला एखाद्या मराठी चित्रपटामधील हिरोईनसारखीच दिसत होती. आमच्या गल्लीतले मुले आमच्या घराबाहेरून जाताना एक नजर वळून नक्की बघायची. ती दिसायला गोरी, शरीराने सडपातळ, उंचीने ती माझ्यापेक्षा लांब होती आणि तिचे केस कंबराच्या खाली जात होते. मला आता काही करून दिदीला ब्लॅकमेल करायचे होते, जेणेकरून माझी इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, मी असा विचार पण केला नव्हता की दिदीसोबत एक दिवस मी पण माझी इच्छा पूर्ण करेन. पण एक दिवस माझ्याकडून असे घडले. आई बाबा पाहुणे गेले तेव्हा मी पूर्ण लागेल तेवढी मजा केली. मित्रांनो, मी त्यांना खिडकीच्या मागे लपून पाहतच होतो. तेव्हा मी एक प्लॅन केला. मी माझ्या मोबाईल कॅमेराने त्यांचे काही फोटो काढले. फोटो काढताना मी पूर्ण खबरदारी घेतली की जसे की मोबाईल सायलेंट मोडवर ठेवले आणि कॅमेऱ्याचा आवाज बंद केले. त्यावेळी माझ्याकडे चांगला क्वालिटीचा कॅमेरा असलेला मोबाईल फोन नव्हता. तरी पण झूम करून व्यवस्थितपणे काढून मग मी ते सर्व फोटो माझ्या लॅपटॉपमध्ये ठेवले आणि फोटो एडिटिंग करून त्याची ब्राईटनेस वाढवली, जेणेकरून पायल दिदी आणि विजयचा चेहरा स्पष्टपणे दिसू शकेल. मग मी ते फोटो कलर प्रिंटमधून प्रिंट केले. आता मी योग्य संधीची वाट पाहत होतो, जेणेकरून मी हे फोटो पायल दिदीला दाखवू शकेन आणि तिला घाबरू शकेन आणि माझ्याशी बोलण्यास भाग पाडू शकेन. मी अशा परिस्थितीची वाट पाहत होतो जेव्हा विजय शहरात नसेल आणि पायल दिदी घरी एकटी असेल. मला भीती वाटत होती की जर पायल दिदीला कळले की मला तिच्या आणि विजयबद्दल सत्य माहीत आहे तर ती विजयला सांगेल आणि तो मला फोटो डिलीट करायला लावेल. पण मी त्यांना बनवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे हे कळू देऊ नये. मग सुमारे 3 महिन्यांनी मला ती संधी मिळाली. अजून 8 दिवसांसाठी त्यांच्या गावी गेला होता आणि पायल दिदी घरी एकटी होती. त्यावेळी माझ्या आईलाही काही दिवसांसाठी नातेवाईकांकडे जायचे होते आणि वडील त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. आता मला पायल दिदीकडे जायचे आहे. तिच्यासोबत एकांतात राहण्याची मला उत्तम संधी मिळाली आहे. मी लगेच माझ्या योजनेवर काम करायला सुरुवात केली. मी पायल दिदीचा फोटो एका लिफाफ्यात ठेवला आणि त्यावर तिच्या पतीचे नाव लिहिले आणि जणू काही ते पोस्टाने आले आहे असे दाखवले. त्या दिवशी मी कॉलेजमधून घरी आलो तेव्हा मी लिफाफा हातात घेऊन आत गेलो आणि पायल दिदीला फोन करण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. मी तिला हाक मारली. ती तिच्या खोलीतून बाहेर आली. त्यावेळी तिने निळा गाऊन घातला होता. तिला पाहून मी थोडा घाबरलो, पण मी हिम्मत केली आणि लिफाफा तिच्या हातात देत म्हणालो, दीदी, हे बाहेर पडले होते. कदाचित पोस्टाने आले असेल.
पायल दीदीने आरशाने लिफाफा घेतला आणि तो पाहू लागली. मग मी खुर्चीवर बसलो आणि म्हणालो, बघ दीदी, हे कोणाचे आहे? ती म्हणाली, मला माहीत नाही. सासरच्या लोकांकडून असं काही येत नाही. मग तिने लिफाफा उघडला आणि आत ठेवलेले फोटो पाहिले. पहिला फोटो पाहता तिचे डोळे विस्फारले आणि तिचा चेहरा फिकट पडला. ती आश्चर्यचकित झाली आणि ती भीतीमुळे काहीही बोलू शकली नाही. मग मी हळूवारपणे विचारले, काय झाले दीदी, सगळं ठीक आहे ना? मी विचारल्यावर दीदीला धक्का बसला आणि ती हळू आणि दुःखाने म्हणाली, हो. मग ती म्हणाली, कदाचित ते त्यांच्यासाठी असेल, मी ते ठेवेन. असे म्हणत ती पटकन तिच्या खोलीत गेली. ती गेल्यानंतर मला थोडेसे हायसे वाटले. मी विचार करत होतो की पुढे काय होईल. दीदींनी फोटो पाहिले होते. आता तिची प्रतिक्रिया काय असेल? माझ्या मनात अनेक प्रश्न फिरत होते. शेवटी फोटो त्याच्याकडे होते. आम्ही जवळ पोचलो होतो आणि आता जे काही घडणार होते ते झाले होते. पायल दीदीला खूप धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. कदाचित ती तिच्या भावना माझ्यापासून लपवण्यासाठी तिच्या खोलीत गेली असेल. पण मी माझ्या योजनेनुसार पुढे जाऊ लागलो होतो. आता मला माझा उद्देश पूर्ण करायचा होता. मी खूप तणावात होतो. पुढे काय होईल याची मला उत्कृष्टता होती. तरीही मी आरामात जेवण केले आणि माझ्या खोलीत जाऊन बेडवरती झोपलो. मग मला वाटले की पायल दीदींना थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ती स्वतःला सांभाळू शकेल. म्हणून पुढचे 3 तास मी पुढे काय करायचे याचा विचार करत होतो. मग मी उठलो आणि पायल दीदीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. तेवढ्यात आतून आवाज आला, काय आहे? मी म्हणालो, दार उघडा. दीदीने विचारले, का? मी म्हणालो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. मग दीदी थोड्या चिडून म्हणाली, मला आता त्रास देऊ नकोस, मी आराम करत आहे. मग मी लगेच म्हणालो, फक्त 1 मिनिट दार उघडा. मग दीदी कदाचित विचारात पडली आणि 1 मिनिट काहीच बोलली नाही. मग ती म्हणाली, ठीक आहे, 2 मिनिट थांब. मग तिने दार उघडले आणि मला आत येऊ दिले. मग ती बेडवर बसली आणि थरथरलेल्या स्वरात म्हणाली, मला लवकर सांग, मला डोकेदुखी आहे, मला झोपायचे आहे. मी काळजीने विचारले, दीदी, तुला बरं वाटत नाही आहे का? ती चिडलेल्या स्वरात म्हणाली, मी ठीक आहे, तुला काय म्हणायचे आहे ते लवकर सांग. मी म्हणालो, माझ्या मोबाईलमध्ये काही फोटो आहेत जे मी तुला दाखवू इच्छितो. हे ऐकून दीदीला धक्का बसला आणि ती सावधपणे म्हणाली, कसले फोटो आणि तुम्ही ते मला का दाखवत आहात? मी हसून म्हणालो, अरे आधी ते पहा, तुम्हाला ते आवडतील. ती उद्धट स्वरात म्हणाली, मला काहीही पाहायचे नाही, तू इथून जा. मग मी गंभीरपणे म्हणालो, जर तुम्हाला ते दिसले नाहीत तर तुम्हाला पश्चाताप होईल. आता दीदी गोंधळली आणि म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? बरं ठीक आहे, मला लवकर दाखव. मी तेव्हा उत्साहित होतो, पण थोडा घाबरलेलोही होतो. मी तिच्याकडे गेलो, माझा मोबाईल काढला आणि गॅलरी उघडली. पायल दीदी स्क्रीनकडे काळजीपूर्वक पाहत होती. पहिला फोटो पाहताच तिने सुटकेचा निश्वास सोडला, कारण तो फोटो स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईचा होता. मग तिने मोबाईल हातात घेतला. मी म्हणालो, पुढे फोटो बघा, खूप छान आहेत. मग दीदीने मोबाईल स्क्रीन स्क्रोल केली आणि समोरचे फोटो पाहू लागली. मी तिच्याजवळ उभा राहून एक नजर स्क्रीनवर आणि दुसरी तिच्यावर ठेवली. मोबाईलच्या समोर आई आणि बाबांचे काही सामान्य फोटो होते. मग पायल दीदी आणि विजयचे फोटो होते. काही सामान्य फोटोही होते. पुढचे फोटो पाहताच दीदीचा ताण कमी झाला आणि ती उत्साहाने फोटो पाहू लागली. मग पुढचा फोटो फक्त दीदीचा होता.
ज्यामध्ये तिने एक सुंदर साडी घातली होती. तो फोटो पाहून तिने मला विचारले, तुम्ही हा फोटो कधी काढला? मी हसत म्हणालो, पुढचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला स्वतःला कळेल. दीदीने मला सांगितले. तिने माझ्याकडे तिच्या डोळ्यांनी पाहिले आणि नंतर हसत हसत पुढच्या फोटोंकडे पाहू लागली. पुढचा फोटो पाहता ज्यामध्ये तिची कंबर वरचा भाग दिसत होता. तिचे डोळे मोठे झाले आणि ती भीतीने माझ्याकडे पाहू लागली. मी तिला पुढच्या फोटोकडे जाण्याचा इशारा केला. आता पुढचा फोटो पाहिल्यानंतर तिची काळजी योग्य होती, कारण त्या फोटोमध्ये तो विजय होता. ती माझ्यासोबत उभी होती. फोटो पाहताच ती रागाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, अरे बेकार माणसा, तुला हा फोटो कुठून मिळाला? मग मी तिच्या हातातून माझा मोबाईल हिसकावून घेतला. तिने माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तो पटकन माझ्या खिशात घातला. मग ती रागाने ओरडली, बेशरम, तुला हा फोटो कुठून मिळाला? लवकर सांग. मी शांतपणे म्हणालो, मी ते स्वतः घेतले आहेत. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, केव्हा, कुठे आणि कसे? तिला समजले की तिचे प्रश्न निरुपयोगी आहेत, पण तरीही ती विचारत होती. मी तिला शांत आवाजात सांगितले, मला तुझ्या आणि विजयबद्दल सर्व काही माहीत आहे. मी हे फोटो स्टोअर रूमच्या खिडकीमधून काढले आहेत. हे ऐकून दीदीला काय करावे ते समजले नाही. मग ती रडू लागली. माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. माझं आयुष्य संपलंय. ती बेडवर पडली आणि कुरकुर करत जोरात रडू लागली. उशी चेहरा लपवला. मी बेडच्या कडेला शांतपणे बसलो आणि तिला पाहत राहिलो. ती तिथेच रडत पडली होती आणि रडताना तिचे शरीर थोडे हलत होते. मग निळा गाऊन तिच्या शरीराला पूर्णपणे चिकटला, त्यामुळे तिचे शरीर स्पष्ट दिसत होते. काही वेळाने पुन्हा तिचे रडणे थोडे कमी झाले. तेव्हा ती अजूनही बेडवर पडली होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, दीदी आता थांब, उठ. पण ती रडतच राहिली. काही वेळाने कदाचित तिला वाटले की ती दुसरे काही करू शकत नाही, म्हणून ती शांतपणे पडून राहिली. मग मी पुन्हा म्हणालो, दीदी, मी हा फोटो कोणालाही दाखवणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून दीदीने हळूच डोके वर केले आणि माझ्याकडे पाहिले, पण ती अजूनही बेडवर तोंड करून पडली होती. तिने थोडेसे तोंड वर केले आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मी क्षणभर तिच्याकडे पाहत राहिलो. जेव्हा तिला कळले की मी तिला खूप काही सांगत आहे, तेव्हा तिला राग आला. जवळून पाहत तिने लगेच तिचे शरीर सरळ केले आणि माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली, तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? मी म्हणालो, मी तुला जशी आहे तसे पाहत आहे. ती रागाने म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? मी म्हणालो, मी विजयशी ज्या पद्धतीने बोलतोय त्याबद्दल बोलत आहे. दीदी रागाने म्हणाली, तू माझ्याशी इतक्या घाणेरड्या पद्धतीने बोलत नाहीस. तू असे शब्द कसे बोलू शकतोस? मी तुझी बहीण आहे. मी शांत स्वरात म्हणालो, हे शब्द चुकीचे आहेत का? ती चिडून म्हणाली, विजयसोबत घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण तू माझा भाऊ आहेस. तू असे बोलू नकोस. मी तिला फटकारले आणि म्हणाले, तू विजयसोबत असताना तुझा स्वाभिमान कुठे गेला? यावर तिने रागाने उत्तर दिले. ती म्हणाली, त्याने मला जबरदस्ती केली. मग पायल दीदी हळूच म्हणाली, हे बघ आदित्य, पहिल्यांदाच ते जबरदस्तीने घडले. मग नंतर मी स्वतः त्याच्यासोबत राहू लागली. आदित्य, आता हे सगळं थांबवा. मी थंडपणे म्हणालो, ठीक आहे, पण आता मी हा फोटो जुन्या मेलवर पाठवत आहे. मी जे तुम्हाला देईन, गरज पडल्यास ते प्रिंट करा आणि पोस्ट करा. मी तुला तुझ्या घरी परत पाठवीन. हे ऐकून दीदीने मान टेकवली आणि पुन्हा रडू लागली. तिला या अवस्थेत पाहून मला वाटले की
मी तिला एकटे सोडावे किंवा तिला पूर्णपणे माझ्या नियंत्रणात आणावे. थोडा वेळ रडल्यानंतर तिने डोके वर केले आणि अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी मला म्हणाली, आदित्य, मी तुझी बहीण आहे रे. तू माझ्याशी असे का करत आहेस? माझे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मी शांत आवाजात उत्तर दिले, अर्जुनसोबत राहण्यापूर्वी तू हे सगळं विचार करायला हवं होतंस. दीदी रडत म्हणाली, पहिल्यांदा हे जबरदस्तीने घडलं. मग मी असहाय्य होते. मी थेट प्रश्न विचारला, पण नंतर तू स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत होतीस. आता मी यात काय करू? दीदीने स्पष्ट केले, आदित्य, तुझा मेहुणा तो परदेशात राहतो. माझेही एक आयुष्य आहे, काही स्वप्ने आहेत. तो असे का करत आहेस? मी म्हणाले, वाह दीदी, याचा अर्थ तू कोणासोबतही राहू शकतेस का? यावर मी एक तीक्ष्ण प्रश्न विचारला, तर काय, उद्या मीही असे काही केले तर? पायल दीदी रागाने म्हणाली, आदित्य, तू खूप घाणेरड्या गोष्टी बोलत आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. मी म्हणालो, मी खरंच सांगतोय दीदी. यावर दीदी म्हणाली, भाऊ असं करत नाहीत. मी आग्रह धरला आणि म्हणालो, तुमच्यात भाऊ बहिणीचं नातं नाही. जर असतं तर तुम्ही हे केलं नसतं. उलट जेव्हा त्याने तुमच्यावर जबरदस्ती केली तेव्हा तुम्ही मला सगळं सांगायला हवं होतं. दीदी रडत रडत म्हणाली, भाऊ, मी मरेन. मी ठामपणे म्हणालो, दीदी, यातून काही बदल होणार नाही. सत्य बाहेर येईल. मग रडत पायल दीदी म्हणाली, तू माझ्यावर सूट घेत आहेस म्हणूनच तू हे सर्व केलेस. मी म्हणालो, समजून घे, ते असेच आहे. मग तू माझी बहीण आहेस तर काय? जेव्हा तू दुसऱ्या कुणासोबत राहू शकतेस तेव्हा तू मला का थांबवतेस? आता दीदी आणखी रडू लागली. ती म्हणाली, मी आता रडत नाही. तिने तिचा चेहरा हातात लपवला आणि जोरजोरात रडू लागली. पण मी थांबलो नाही, कारण मी माझ्या उद्देशापासून मागे हटणार नव्हतो. सुमारे 15 मिनिटांनंतर दीदी रडणे थांबवली आणि माझ्याकडे पाहिली आणि म्हणाली, तू खरोखर माझ्याकडे पैशापेक्षा मौल्यवान काहीतरी मागत आहेस. मी म्हणालो, हो दीदी, जर तुला मी हे तुला द्यायचे असे वाटत असेल तर तू मला हे देऊ शकतेस. जर मी तो फोटो कुणाला दाखवला नाही तर तुला तो मला द्यावा लागेल. दीदी कुजबुजली, पण आदित्य, तू माझा भाऊ आहेस. तू असं काय मागत आहे? मग ती रडू लागली. मी शांत आवाजात म्हणालो, दीदी, हे सर्व तुझ्या स्वतःच्या कर्माचे फळ आहे. आता जर तुला हे कोणालाही कळू नये असे वाटत असेल तर मला ते सुख द्यावे लागतील. पायल दीदीने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, ठीक आहे, मी देईन. पण आदित्य, हे चुकीचं आहे. मी माझा निर्णय सांगितला. दीदी, तू जशी आहेस तशीच राहशील. तुला विजयसोबत पाहून मला पूर्वी राग यायचा, पण आता मला जे हवं ते होईल. मी ठरवलं आहे. पायल दीदी खात्रीशीर स्वरात म्हणाले, आदित्य, तू मोठा झाल्यावर काही विचार करायला हरकत नाही, पण प्रत्यक्षात असं करणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. मी थंड आवाजात उत्तर दिले, दीदी, मला काही फरक पडत नाही. हे सर्व तुझ्या इच्छेविरुद्ध होते, पण आता नाही. दीदी रागाने म्हणाली, तू माझा भाऊ आहेस. तू हे कसे म्हणू शकतोस? मी थोडा मोठ्या आवाजात बोललो, जशी तू विजयसोबत केली आहेस. आधी तू नकार दिलास, नंतर तू स्वतः होकार दिलास. म्हणजे तुला आधी सगळं करायला हवं होतं. मला सुरुवातीपासूनच माहीत होतं. पायल दीदी आता शांत झाली होती आणि ती थांबून बोलत होती. जणू काही तिने सत्य स्वीकारले आहेत असे वाटत होते. मी हलके स्मितहास्य करत म्हणालो, हो, मला सगळं माहीत होतं सुरुवातीपासून. दीदीने संशयाने विचारले, म्हणजे तू सुरुवातीपासूनच आमच्यावर लक्ष ठेवून होतास? मी उत्तर दिले, समजून घ्या असं काहीतरी. आणि हे ते फोटो माझ्याकडे पुरावा म्हणून राहतील.
जर तुम्हाला वाटत असेल की मी ते तुम्हाला देईन तर अशा भ्रमात राहू नका. पायल दीदी घाबरून म्हणाली, प्लीज आदित्य, फोटो जिजूला पाठवू नकोस. मी तिच्याकडे पाहिले आणि विचारले, मग तू तयार आहेस ना? तिने हार मानली आणि म्हणाली, माझ्याकडे दुसरा पर्याय उरला आहे का? मी म्हणालो, अगदी नाही, तुला तयार व्हावं लागेल. मग मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. पायल दीदीने माझ्या हाताकडे पाहिले आणि नंतर माझ्याकडे पाहिले. आता आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत होतो. मी पाहिले की रडण्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते आणि तिचा चेहरा सुजला होता. पण ती मला नेहमीसारखीच आकर्षित दिसत होती. थोडासा शांततेनंतर तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर दिनीने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली, आदित्य, मी तयार आहे, पण मला थोडा वेळ हवा आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. मला याची सवय झालेली नाही. माझे मन अजून यासाठी तयार नाही. मला थोडा वेळ दे. सध्या मला आराम करायचा आहे. मी खूप थकले आहे. दीदीचे म्हणणे ऐकून मी विचारात पडलो. मग मी विचार केला. शेवटी तिने हो म्हटले तर मी आधी सांगितलेले आहे. जर तिला थोडा वेळ विश्रांती दिली तर काय फरक पडेल? यामुळे ती मानसिकदृष्ट्या तयार होईल आणि कदाचित तिला नंतर कोणतीही समस्या येणार नाही. मी स्वतःचीच विचार केला की तिला आता विश्रांती घेण्याची परवानगी द्यावी. मी म्हणालो, ठीक आहे दीदी, तू विश्रांती घे. मी 3 तासात परत येईन. पण मग कोणतेही निमित्त करू नकोस. मग दीदीने तिचा चेहरा बाजूला केला आणि उशीर तिचा चेहरा लपवला. तिला असे पाहून मला राग आला, पण मी काहीही न बोलता शांतपणे खोलीतून बाहेर पडलो. बाहेर येताच मी आनंदाने उडी मारली, कारण माझा उद्देश साध्य झाला होता. माझे सर्व कष्ट यशस्वी झाले होते. तेवढ्यात अचानक खोलीतून दीदीचा आवाज आला. ती म्हणाली, आदित्य थांब. मी दारापासून वळून विचारले, काय झालं दीदी? ती म्हणाली, आदित्य, तू या फोटोचे काय करणार आहेस? मी हसून म्हणालो, आधी सगळं व्यवस्थित होऊ दे, मग मी ते स्वतः माझ्या मोबाईलमधून डिलीट करेन. ती म्हणाली, जर कुणी ते पाहिले तर? मी म्हणालो, कोणीही ते पाहणार नाही. मी ते खूप चांगले लपवले आहेत. काळजी करू नकोस. त्यांना आश्वासन देऊन मी खोलीतून बाहेर आलो. बाहेर येताच मला वाटले की मला जे हवे होते ते आता पूर्ण होणार आहे. मग आनंदाने उड्या मारत मी माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर झोपलो आणि पायल दीदीला कसे हाताळायचे याचा विचार करू लागलो. ती मला काय म्हणेल? ती कशी करेल? ती घाबरणार नाही का? हे सर्व विचार करत असताना मी कल्पनामध्ये हरवून गेलो. सुमारे 2 तासांनी मला जाग आली. मग फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि परत येऊन कपडे बदलले. मी आरामदायी वाटावे म्हणून आरामदायी टी-शर्ट आणि शॉर्ट घातले. मग मी पायल दीदीच्या खोलीकडे निघालो. तेव्हा दार बंद होते. मी हलकेच ढकलले आणि दार उघडले. मी आत गेलो. तिथे जातात मी जे पाहिलं ते पाहून मी थक्क झालो. पायल दीदी तिच्या बेडवर झोपलेली होती. तिचे डोळे मिटले होते, पण तिला झोप येत नव्हती. ती फक्त डोळे मिटून तिथेच पडली होती. मला वाटले की कदाचित ती झोपली असेल, पण नाही, ती पूर्णपणे तयार होती आणि माझी वाट पाहत होती. मी कधीच विचार केला नव्हता की मी अशा अवस्थेत पडून सापडेन. तिच्या चेहऱ्यावर हलकेशी हास्य होते. ती दुःखी होती, पण तरीही ती शांत दिसत होती. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. माझ्या पावलांना आवाज ऐकून तिने डोळे थोडे उघडले आणि माझ्याकडे पाहिले. मी थोडेसे हसलो, पण पुन्हा तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यात थोडा राग होता, कदाचित लाजही होती. शेवटी तिच्या भावासमोर असे झोपणे तिला अस्वस्थ करत होते. जरी ती स्वतःसाठी तयार नसली तरी. तू तयार आहेस का? आता मी तिच्या अगदी जवळ होतो. मी हळू आवाजात म्हणालो, पायल दीदी,
तिने डोळे उघडले नाहीत, पण हळूच म्हणाली, काय आहे? मी विचारले, तू डोळे मिटून असे का पडून आहेस? दीदी म्हणाली, तर मी काय करावे? तुला माझ्याशी बोलायचे आहे ना? मी म्हणालो, हो, पण जर तुझे डोळे मिटले असतील तर मी तुझ्याशी कसे बोलू? दीदी म्हणाली, तर काय? तुम्ही माझ्याशी फक्त माझ्या डोळ्यांनी बोलाल का? मी म्हणालो, नाही, पण मी पुढे काही बोलण्यापूर्वीच दीदी म्हणाली, हे बघ आदित्य, वेळ वाया घालवू नकोस. मग मी दीदीच्या जवळ गेलो आणि तिच्या गालावरून हळूच हात फिरवला. ती शहारली. तिचे श्वास वेगात वाढायला लागले. तिच्या गळाचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. मी लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला आणि तिच्या ओठाचं चुंबन घेऊ लागलो. तिने डोळे बंद केले. आता दीदीसुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली. एका हाताने तिचे सुंदर आणि सुख वाटत होतं. दीदीच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच विजय, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. खरं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर दीदी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी बायको असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच बायको, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. मित्रांनो, ती माझी बहीण नसून माझी बायको होती आणि ही माझी आणि माझ्या बायकोची कथा होती. तर मित्रांनो, माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.